पण हा कायदा आल्यानंतर सुद्धा त्याचा धाक अशा पद्धतीनं भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तींवरती नसावा हे दुर्दैव आहे. मला वाटतं कायदा करण्याची मागणी करणाऱ्या लोकांचं अपयश नाहीये, ते कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या शासन यंत्रणेचं अपयश आहे. आपलं शोषण होतंय किंवा आपला कोणतरी वापर करतोय ही गोष्ट समजत नाही. मला म्हणायचं की ह्या पद्धतीने करत असताना बाई त्याला सरेंडर होते. ह्याला कारण बाईचं समाजातलं, कुटुंबातलं, नातेवाईकांमधलं अस्तित्व, बाबाच्या आहारी बायका जातात तेव्हा पूर्णपणे त्यांच्या स्वइच्छेने जातात असं म्हणण्याला आधार नाही. खरं अंधश्रद्धा निर्मूलन समिती जेव्हा बुवाबाबांच्या विरोधामध्ये बोलते त्यावेळेस तिला हिंदू विरोधी ठरवलं जातं. असं जाणीवपूर्वक या कर्मठतावादी लोकांनी उभं केले. अशी ही एक चर्चा आहे की मोसादची लोक कॅप्टन खरातला बोलून गेली, तर यांचं नेटवर्किंग जे आहे ते एवढं स्ट्रॉंग आहे. तो या मोसाद सारख्यांच्या किंवा जगातल्या ज्या दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या, तालिबान असेल किंवा इसिस असेल, या मुस्लिम धर्मियांमधल्या तरुणांना घेऊन केलेल्या असतील, त्या धर्तीवरच सनातनमधल्या हिंदू धर्मियातल्या अशा काही तरुणांना आयडेंटिफाय करून त्यांना वेपन ट्रेनिंग देणं, पिस्तूल चालवण्यापासून, बॉम्ब बनवण्यापासून, बॉम्ब फोडण्यापर्यंत दिलं गेलं. आणि असे 50 ते 200 युवा आजही अंडरग्राऊंड आहे असं तपास यंत्रणांच्या उच्चपदस्थ लोकांचं म्हणणं राहिलेलं आहे. जादूटोणा विरोधी कायदा हा रद्द करावा ही मागणी पुढे येणं, याकडे कसं पाहता? गुप्त योजना चालू आहेत हे नक्की, कारण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्या आणि सचिवांच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या हिंदुत्ववादी, कट्टरतावादी संघटनांच्या आणि स्वतःला तथाकथित संतांचे वारस आणि कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या संघटनांच्या लोकांची बैठक मंत्रालयामध्ये 24 मार्चला प्रस्तावित होती अशी माहिती आम्हाला पण मिळाली.